सापणे स्पोर्ट्स सापणे सलामीची जोडी विकी आणि करण मैदानामध्ये येते आहे. विकी काळे टेनिस क्रिकेट मधला एक स्थिरावलेला एक नावारूपास आलेला एक प्रसिद्ध असा खेळाडू. टेनिसच्या सोबत लेदर क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाचा मोठा बोलबाला आहे. अगदी आता 2 दिवसापूर्वी तो उत्तर प्रदेशामध्ये जाऊन खेळून आलेला आहे. गुणलेखक म्हणून पुन्हा एकदा तन्मयतेने काम करताना तन्मय पाटील. आज संपूर्ण घराघरामध्ये बिलोशीच्या एकच चर्चा आहे. बिलोशीच्या गावागावात घराघरात एकच चर्चा. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर शेवटच्या षटकामध्ये 22 धावा असताना संघ हरलाय. ताई माई अक्का सर्व चिविचारग्रस्त आहेत की हे कैसा हो गया, हे काय झालं, पोरांनी काय केला. हो तर विकी काळे स्ट्राईकला आहे. पहिला गोलंदाज चेतन. पहिला चेंडू पंचांचा इशारा वाईड बॉल. विकी काळेसारखा एक नावाजलेला फलंदाज समोर असल्यानंतर चेतन सारख्या गोलंदाजाच्या मनामध्ये नक्कीच थोडीशी तरी भीती असेल. कारण ज्या प्रकारची फलंदाजी विकी काळेने टेनिस क्रिकेटमध्ये अनेक अजरामर अनेक स्फोटक अनेक वादळी खेळ्या केलेल्या अनेक गोलंदाजांना तुडवलेला आहे. यावेळेला मात्र चेंडू पडतोय. अगदी नो बॉलचा इशारा पंचांकडनं. विकी काळेचा धसका अनेक गोलंदाजांनी घेतलेला आहे. अगदी नवखे गोलंदाज असू द्या, व्यावसायिक खेळाडू असू द्यात. अगदी गातेच्या मैदानावर जावेद नावाचा ॲम्ब्रोज जावेद नावाचा गोलंदाज होता मुंब्रा कळवा. काय मारले होते, 29 धावा काढल्या होत्या. परंतु विकी काळे बाद झाला आणि तरी सुद्धा त्यांचा संघ तो सामना हरला होता. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू चेतन यांचा राईट आर्म राऊंड विकेट. सुरेख गोलंदाजी. विकी सारख्या नावाजलेल्या फलंदाजाला चेंडू निर्धाव टाकणे ही सुद्धा ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी एक आनंदाची पर्वणी असू शकते. कारण विकी काळेचा दर्जा, विकी काळेच्या नावाला असलेलं वलय, विकी काळेने ज्या प्रकारे टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव कमवलंय, अशा एका लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचं नाव घेतलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये तर तो दादा खेळाडू आहेत. अशा एका दादा खेळाडूला एक चेंडू जरी निर्धाव टाकला ना तर गोलंदाजासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळेला मात्र स्केअर केला जातो. थर्ड मॅनच्या दिशेने 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचते ती 3 वर. नवीन विकीच्या जोडीला आलेला आहे फलंदाज करण. आतापर्यंत या स्पर्धेमधला रेकॉर्ड असा आहे सूरज पाटील का सेकंड फलंदाजी करणारा संघ जिंकतोय. धावांचा पाठलाग इथे मग 60 धावा. सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 2 सामने 62 धावा चेस्ट केल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये 53 धावा चेस केल्या. आणि हा 5वा सामना आहे ना की 6वा? 5वा. पुन्हा एकदा चेतन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे आणि चौकार खणखणीत दणदणीत असा ऑन ऑफ साईडला मारलेला जबरदस्त चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. बिनबाद 7. अरे
वृत्तीचे असतात, किलिंग इन्स्टिंक्ट त्यांच्यामध्ये ठासून भरलेले आहे, छोट्या मोठ्या जखमांकडे दुर्लक्ष करतायत. चिवट असतात, जिद्द असतात, ध्येय वेडे असतात, काही झालं तरी त्याचा बाऊ करत नाही. आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा चिवट असतात, पण त्यांना हायफाय सुविधा असते. लगेच स्ट्रेचरवरून, ॲम्ब्युलन्सवरून अत्याधुनिक मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. आमच्या वेळेला तर जखम झाली तर लगेच धुळत मैदानातले आम्ही टाकायचो. पुढचा चेंडू, वा सुरेख चेंडू, फलंदाजाला यष्टीरक्षकाला गुंगारा देऊन चेंडू जातोय. नो बॉलचा इशारा का? नो प्लस बायज, एकंदरीत 2 धावा. थोडासा चेतन यांचं लांबडा आणि महागडं षटक पाहायला मिळतंय. चेतनला अजूनही गोलंदाजीची धार जमलेली नाही. टप्पा त्याची दिशा भरकटते आहे. प्रतिस्पर्धी संघाला एक प्रकारचं मदत करतोय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर नो बॉल. या षटकामध्ये 2 वेळा नो बॉल आलेत. म्हणजे आतापर्यंत फक्त 3 चेंडू टाकून झालेले आहेत. चेतन एक तर वेगावर भर देत आहेत, त्याच्यामुळे दिशा भरकटते, टप्पा भरकटतो आणि त्याच्यामुळे त्यांना सातत्याने त्यांच्या संघाची डोकेदुखी वाटते. यावेळेला पुन्हा एका डावखुरा फलंदाज विकी काळेचा आहे का? यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रगल करतोय. पंचांचा इशारा वाईड बॉल. आतापर्यंत 2 वाईड आणि 2 नो बॉल. लांबडं महागडं षटक. राईट आर्म राऊंड. स्पर्धेसाठी टाइमर लावलेला असतो, लक्षात घ्यायचं आहे. पुढील सामना कुठला आहे लगेच कॉल करून ठेवतो. नुसता इशारा. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला पुल केलं जातंय, पॉवरफुल. मिड विकेटवरनं चेंडू जातो खणखणीत, दणदणीत असा चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली. ते आमचे स्कोरर सांगतात 14. सहयोग केनी यांच्याकडनं हॅट्रिक, चौकार, षटकार आणि विकेट हॅट्रिक हमरापूरसाठी आलेली आहे. 1000 रुपये ऑनलाईन त्यांनी पाठवलेले आहे. अयोध्येवरनं कुंभमेळ्याला गेलेले का बहुतेक. बघा, सहयोग केनी रणजित केनी आणि दिनेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन अयोध्यावरनं आलेले आहेत. टीम हमरापूरसाठी. धावसंख्या झालेली आहे 14. पुढचा चेंडू चेतन यांचा, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला चेंडूला हळूवार टेलवलं जातं, 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 15वर. विकी काळे मैदानामध्ये असताना आतापर्यंत किती चेंडू टाकून झाले, एकही षटकार आलेला नाहीये. 10 चेंडू झालेले आहेत. 10 चेंडूंचं लांबडं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं चेतन, आणि तब्बल धावा आल्या त्याच्यामध्ये 15. नवीन गोलंदाज येतोय चेतन नंतर केतन. दोघे भाऊ आहेत का? नवीन गोलंदाज येतोय केतन. चेतन नंतर केतन. बोल ना पटकन. अबिडकर आणि बघा, धर्मवीर प्रतिष्ठान आबिडकर विरुद्ध GSG डोंगस्ते. पहिला आणि अंतिम पुकार असेल या स्पर्धेत. या सामन्यानंतरचा होणारा सामना धर्मवीर प्रतिष्ठान आबिडकर विरुद्ध GSG डोंगस्ते. दोन्ही संघ नायकाला नाणेफेकीसाठी पहिला आणि अंतिम पुकार असेल.
दुसरं षटक टाकण्यासाठी केतन येतोय. चेतन नंतर चेतनने 15 धावा, थोडंसं लांबलं, थोडंसं मागडं षटक. त्या षटकामध्ये त्याने तब्बल 2 वाईड आणि 2 नो बॉल टाकले. बघूया केतन. समोर फलंदाज आहे विकी. यावेळेला मात्र विकीच्या बॅटमधनं चेंडू, पंचांचा इशारा, फ्लिक ऑफ द रिस्ट. धावसंख्या 21. चला, झेल घेतलेले प्रेक्षक या ठिकाणी चिन्मय 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 भोईर एक प्रेक्षक राहिलेले आहेत. गुंज आपलं बक्षीस येण्यासाठी या चिन्मय भोईर गुंज. पुढचा चेंडू. अक्षय घरचे खास मित्र आहेत चिन्मय गुंज. निर्धाव चेंडू पडतोय. रेफर रेफर रिव्ह्यू मागितला. या पंच वर या. रिव्ह्यू मागितलेला आहे. आणि चिन्मय भुईर गुंज यांना सत्यविजय पाटील यांच्या शुभ हस्ते संदीप पाटील यांच्याकडनं जे 1000 रुपये आहेत षटकाराकरिता दिले जात आहे. 1000 रुपये पारितोषिक चिन्मय. अभिनंदन. आमचे शिष्य सुद्धा समालोचनामध्ये आहेत. चिन्मय काय म्हणशील, या ठिकाणी सामने पाहताना बक्षीस मिळतंय, फेअर डिलिव्हरी असं वाटतंय? एकंदरीत पाहिलं तर हे आयोजन नियोजन खऱ्या अर्थाने SP बिलोशी संघ, त्यानंतर मग संदीपजी पाटील यांचं खूप सुंदर आहे. आणि खऱ्या अर्थानं हडकमोल सर सातत्यानं म्हणत आलेले आहेत की बेरोजगार मेलावा, पण नक्कीच शिक्षणासोबत हा असा पैसा जवळ खर्च करण्याऐवजी शिक्षणात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. त्याच्यामुळे हे जवळ मला 1000 रुपये भेटलेत, ते नक्कीच मी शिक्षण घेतोय, त्यामध्ये कुठेतरी त्याचा वापर करेन. खऱ्या अर्थाने ही ट्रॉफी पाहिली तर 1 लाखाची टुर्नामेंट आपण पाहतोय. आणि एकंदरीत जवळ हे 10 हॅलोजनचे खांब उभे केलेत. ही जवळ 7 दिवसांची ते 6 दिवसांची मेहनत नाहीये. ते याच्या मागे जसं आपण लग्नाचं अरेंजमेंट करतो, त्यानंतर मग इथनं हे 6-7 दिवस यामागे जवळ प्रदीर्घ कालावधी आहे. कारण काही कुणाची एकाची मेहनत नाहीये, सर्वांची मेहनत आहे. पंचक्रोशीतील सर्व माणसं, सर्वांचा हातभार आहे. चांगले समालोचक आहेत. नक्कीच एकंदरीत पाहिलं तर ही टुर्नामेंट खूपच भारी आहे. आणि मी देखील काल खेळलो. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये सर्वांना आनंद दिला. त्यानंतर मग रात्रीचं वातावरण होतं. खेळताना जरा आपण कधी खेळलो नव्हतो, कारण काय मी पहिल्याच आता जवळ 17व्या वर्षी खेळायला सुरुवात केली. त्यानंतर मग संदीपजी काका आहेत, त्यांनी ही टुर्नामेंट भरवली, यामध्ये अंदाज आला. त्यानंतर मग आता येणाऱ्या ज्या नाईट टुर्नामेंट असतील त्यामध्ये माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. वेल डन चिन्मय भोईर गुंज. आमचे शिष्य समालोचक आहेत ते. त्यांनी कॅच पकडलेला आहे. तुम्ही MPSC करा, UPSC करा, ग्रॅज्युएशन करा. संदीप पाटील तुम्हाला जो काही खर्च क्लासेसचा लागेल पुण्यापर्यंत ते सगळा करतील, शब्द येतोय. वेल डन. जे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, तरुण तडफदार असतील, त्यांनी झेल घ्या. मिळालेला पैसा आता आपल्याला चिन्मयने सांगितलंय की हा पैसा मी सत्कारणी लावीन, शिक्षणासाठी लावीन. दुसरे कोणी प्रेक्षक असतील त्यांनी जर घेतला तर तो तुम्ही काय करा, सत्कारणी म्हणजे दूध प्या, अंडी खा, दही खा, छास प्या, बाकी दुसरं काही पिऊ नका. गडी बाद होतोय. विकी काळे बाद झालाय. नवीन फलंदाज येतो आप्पा. यावेळेला मात्र आपटून टाकलेला चेंडू पूल केलं जातं. 1 रन पडून काढले, ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया धावबाद होण्याची नामी संधी आहे की काय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 27. बाद झालेला फलंदाज विकी. बाद होण्यापूर्वी त्याने 1 षटकार आणि 2 अप्रतिम चौकाराची खेळी पेश केली. उपस्थित दर्दी प्रेक्षकांना खुश केलंय. आलेत का दोन्ही संघ नायक? नाणेफेक करून घ्या. लगेच बॉल पण घ्या. लगेच बॉल घेऊन जा, तिथेच चेक करायला. बॉल घेऊन जा. बॉल
निर्धाव चेंडू पडतोय का? षटक संपतंय. वा, केतन यांनी काय धमाकेदार एक षटकार एक चौकार आला, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या संघासाठी अडचणीचा डोकेदुखीचा ठरणारा मोठा अडथळा असलेला विकी काळेला मात्र त्यांनी बाद केलंय. ही त्यांच्या संघाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया. यश येतोय. रोहित येतोय. रोहित. नाणेफेक होतीये. धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगर विरोधात GSG डोंगस्ते. इनिंग ब्रेक होऊ द्या, बसवा ना त्यांना. काय तिथं मागव त्यांना. अंडी मागव, अंडी दोघांना उकडलेली. हा म्हणजे ताकदची गरज आहे ना. हबप आहेत पंटी शेट. तू पण हबप, दोन्ही हबप मध्ये मी बसलोय सर. हा, वा, झेल उडतोय. आणि इथे मात्र फलंदाज दुसरा बाद होतोय. आप्पा का करण बाद होतोय. दोन महत्वाचे फलंदाज सापना संघाचे तंबूच्या आश्रयाला 2 बाद 27. सलामीची दोन्ही फलंदाज विकी आणि करण बाद होत आहेत. आता आप्पा आणि आप्पाच्या जोडीला कोण येतोय बघूया. ऋषिकेश येतोय. वेळ टायमिंग लावलाय ना आपण. पुढचा चेंडू लेफ्ट आर्मवर राऊंड विकेट. एक रन पळून काढली जाते. एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 28. पुढचा चेंडू पुढचा चेंडू यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एक रन पळून काढली जाते. वाईड प्लस 22. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 30 वर. 2 बाद 30. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. निर्धाव चेंडू. ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहित यांच्याकडनं चांगली नपीतुली सदिवी कसिवी चिवट तिखट मारा खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत चेंडू टाकून झाले 2. वाईट चेंडू मला वाटतं याच्यामध्ये एक पडलेला आहे. 3 चेंडू टाकून झाले. चौथा चेंडू यावेळेला मात्र बॅकफुटला जात चेंडूला उडवलं जातं मिड विकेटच्या दिशेने. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेत आहेत की काय बघूया. एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 31. चौथ्या सामन्यापासून जी पुढचा चेंडू यावेळेला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन पडून काढली जाते लेग बाईच्या रूपानं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वर. 2 बाद 32. शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट.
यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय. झेल उडतो की चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं चेंडू फेक. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 34 आणि तिसरं षटकाची इथे मात्र समाप्ती होते. दुधिया रोशनी में पूरा स्टेडियम नहा चुका है. चंदेरी प्रकाशामध्ये पूर्ण न्हावून निघालं हे देखणं असं मैदान. आपण पाहतायत उपसरपंच चषक SP अर्थात संदीप पाटील बिलोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वाडा तालुक्यातील तरुण तळामदार यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी यश पाटील येतात शेवटचा हाणामारीचं षटक टाकण्यासाठी. तुझं नाव काय? रिद्देश काय? रिद्देश काळे म्हणजे नायकांचा काळा का सापण्यांचा काळा? अच्छा. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय यश. धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 34. शेवटचा हाणामारीचं षटक आहे. बघा खेळाडू पडतोय तिथे. मला वाटतं आतापर्यंत हा चौथा खेळाडू पडताना दिसतोय. गुळगुळीत झालेले. एक तर बुटांमध्ये स्पाइक्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा. हा चुकीचं आहे ना ते. एक तर रबरी सोल पाहिजेत, एक तर स्पाइक्स पाहिजेत पुढचा चेंडू. यावेळेला आपटून टाकलेला चेंडू बाउन्सर टोलवला जातो. 1 रन पूर्ण काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 35. अजूनही म्हटलं दिस इज नॉट अ इनफ स्कोर ऑन द बोर्ड. पहिले 3 सामने हाय स्कोरिंग मॅच, चौथ्या सामन्यापासून थोडंसं लो स्कोरिंग मॅच. चौथ्या सामन्यामध्ये 36 धावा आल्या, आताही 35 झालेल्या. जसं वातावरण थंड होईल तसं लो स्कोरिंग मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. याला पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल केलं जातं. 1 रन पूर्ण काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 वर. धावसंख्या झालेली 37, 2 बाद 37. अजून या षटकामधला 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज यश पाटील चांगली गोलंदाजी करतोय, चिवट तिकट मारा करतोय, फलंदाजाला जखडून ठेवतोय, फलंदाजाला कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य देत नाहीये. नवीन फलंदाज येतो आशिष. धावसंख्या 3 बाद 37. शेवटचा हाणामारीचं षटक आहे.
आणि आमचे मित्र पंकज ठाकरे, मेकॅनिकल इंजिनियर, त्याचबरोबर दुसरी डिग्री सिव्हिल इंजिनियर. पंकज ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान पप्पू यांनी करावा. चेंडू जातो की काय सीमारेषे पलीकडे. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन बोलली ती मला वाटते 3 बाद 39. पप्पू यांच्या हस्ते पंकजजी ठाकरे सरांचा सन्मान केला जाते मुख्य मंचावर. डोंगस्ते मॅनफॉर्म पंकजजी ठाकरे साहेबांचा सन्मान होते. 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला खेचून मारलाय आणि जातोय मिड विकेट वरनं. वाइडिश मिड विकेट वरनं आलेला उतुंग गगनचुंबी टोले जंग दूर गगन की छाव में मारलेला. सत्तेचाळीस का 48 धावांची गरज आहे. 12 रन प्रति ओव्हर. नाणेफेक करून घ्या सूरज पाटील. सूरज पाटील नाणेफेक करून घ्या. दाखव रे बाबा सूरज पाटीलला. पोटावर कॅमेरा मार. तर नमस्कार, मी समालोचक सूरज पाटील आपलं SP ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंट मध्ये हार्दिक स्वागत करत आहेत. आपण आहोत पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका, गाव बिलोशी. ब्लू स्टार कंपनी अगदी असलेलं गाव, त्याचबरोबर एशियन पेंट कंपनी असलेलं गाव, इंडस्ट्रीयल झोनचं वसलेलं गाव. काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी उद्योगधंदे उपलब्ध झाले आणि तरुणांना मात्र या ठिकाणी उद्योजक मिळत आहेत. आणि त्याचपैकी या गावातील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाडा तालुका युवा नेते संदीप पाटील यांनी आयोजित केलेली सलग दुसरं वर्ष डे नाईट टुर्नामेंट, 1 लाखाची स्पर्धा, मालिकावीर 2 व्हीलर बाईक. आणि आजच्या नाईटमध्ये पुढील मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला धर्मवीर प्रतिष्ठान आबिटघर, त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळेल GSG डोंगस्ते क्रिकेट क्लब या टीमसोबत टक्कर देताना. टॉस या ठिकाणी आपण करत आहोत. नाणेफेक या ठिकाणी मग कोण जिंकणार. हेड या ठिकाणी आहे उपसरपंच चषक आणि टेल आहे भूमिक स्पोर्ट BS. हेड अँड टेल. हु इज द फर्स्ट से? हे बघा, स्पर्धेचा नियम आहे, खेळाडूंनी झेल घेतला आणि दुसरा प्रतिनिधी पाठवतात असं आमच्या आयोजकांच्या लक्षात आलेलं आहे. याच्या पुढे खेळाडूला झेल घेता येणार नाही. घेतला चालेल परंतु बक्षीस मिळणार नाही, आपला नियम आहे. थँक्यू. ब्रेकमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. या ठिकाणी टॉस झालेला आहे. हेड आणि टेल. हेड आहे उपसरपंच चषक आणि टेल आहे भूमिक स्पोर्ट. आणि या ठिकाणी टॉस जिंकलाय धर्मवीर प्रतिष्ठान या टीमनं. आमच्या समित अक्षय पाटील जोडलेले आहेत. अक्षय पाटील काय म्हणा, आपण सुद्धा एक मोठे ऑर्गनायझर आहात, मोठ्या स्पर्धा आयोजित करत असता. आबिटगर गाव म्हटल्यानंतर भगवा करंडक झाला, त्यानंतर हबब चषक मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आयोजनाबद्दल काय म्हणाल? SP ट्रॉफी संदीप पाटील यांचं आयोजन खूपच छान आहे. टॉस जिंकले, आपण काय घेणार? फील्ड. कुठपर्यंत टार्गेट असेल? 4 ओव्हर आहेत. 4 ओव्हरीत आम्ही यांना 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 30 पर्यंत माझा टार्गेट ठेवायचा प्रयत्न. बेस्ट ऑफ लक कॅप्टन धर्मवीर प्रतिष्ठान. आपल्या समेत कॅप्टन या ठिकाणी जोडले. व्हॉट्स युअर नेम? केतन. केतन आपल्या समेत जोडलेले आहेत. टॉस आपण हारला, टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? बॅटिंगच पाहिजे होती आम्हाला. आता आपले बॅटिंग या ठिकाणी येते. टार्गेट कुठपर्यंत द्याल? 40+. वर्ल्ड डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन. 5 एकत्र. त्यांना- SP ट्रॉफीचा धमाका. ओव्हर टू बॉक्स. त्यांना टोप्या, टोपी द्या. टोपी दोन्ही संघ नाही करणार.
आणि स्टेजवर या ठिकाणी स्पोर्ट कॅप दिली जाते HR फॅशन. विकी काळे, रोहित काळे यांच्या माध्यमातून HR फॅशन कॅप, स्पोर्ट कॅप मुख्य मंचावर दिल्या जात आहेत मान्यवरांच्या शुभ हस्ते. प्रशांत पाटील बोरांडे आपणाला विनंती, आपण व्यासपीठावर यावं. चेतन पाटील भावेकर आपणाला विनंती, आपण व्यासपीठावर यावं. वेलकम SP ट्रॉफी, वेलकम. 9:50 पहिला चेंडू पडलेला आहे. 20 मिनिटांमध्ये चहा घ्या, रिव्ह्यू घ्या. काय रनआउट साठी का? रनआउट साठी. आणि स्पेशल या ठिकाणी मात्र जिम मसाज म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रभर, ज्यांना मात्र ओळखला ते आकाश पाटील खानिवली या ठिकाणी ज्यांचं आगमन झाले. आपला विनंती, आकाश पाटील फेमस या ठिकाणी मसाज बॉय म्हणून त्यांची ओळख आहे. प्लीज वेलकम. प्रशांतजी पाटील शिवसेनेचे नेते, वाडा तालुका, गाव बोरांडे. आपल्याला विनंती आहे संदीप पाटील यांची की आपण सन्मान व्यासपीठावर यावं. प्रशांतजी पाटील, चेतनजी पाटील भावेकर, प्लीज वेलकम. तो आगे का आंखों देखा सुनाने के लिए प्रमोद शेडगे. Thank you very much, Adakmo sir. अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. आज आपल्या टीमने बॅट्समन आउट, OUT आउट. मिस्टर चेतन पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. एकविरा हमरापूर टीमला एक मोठा धक्का. बॅक टू द पॅव्हिलियन. या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत सुरेशजी पाटील. आणि फेमस या ठिकाणी ठाणे, पालघर, मुंबईमध्ये ज्यांचं एक मोठं नाव आहे, हे चांगले मसाज बॉय म्हणून ज्यांची ओळख आहे. अनेक फिटनेस जिम, अनेक वाडाश्री, पालघरश्री, ठाणेश्री, मुंबईश्री, नवे तर महाराष्ट्र श्रीपर्यंत पोहोचलेले बॉडी बिल्डर, त्याचबरोबर क्रिकेटपट्टू यांच्यापर्यंत ज्यांना मात्र खूप मागणी आहे मसाज करण्याकरिता, असे फेमस आकाश पाटील खानिवली यांचं स्वागत आणि सन्मान पप्पू साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी केलं जात आहे. आणि उत्कृष्ट राज्यस्तरीय कबड्डीपट्टू म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव आहे. कुलदैवत खानिवली या टॉप 1 टीम पालघर जिल्ह्यातील कबड्डी संघातील ते खेळाडू आहेत. आकाश पाटील यांचा सन्मान होते. जोरदार टाळ्या. उत्कृष्ट स्टेट लेवल कबड्डी चॅम्पियन आणि मसाज बॉय म्हणून ज्यांची ओळख आहे, जरूर संपर्क करा आणि जरूर या ठिकाणी आकाशची मागणी, आकाश पर्यंत आपण पोहोचा. एकदा मसाज कराल तर याद राखाल. अप्रतिम चांगला यावेळेला फटका तर आहे आणि सरळ बिटवीन द गॅप मध्ये निघून जाईल 4 रन. जबरदस्त कणखर चौकार पाहायला मिळाला. अनेकच्या बॅट मधून आलेल्या एक अतिशय दर्जेदार हा चौकार. आणि या ठिकाणी आगमन होते तुषारजी पाटील, या स्पर्धेला मोलाचं योगदान करणारं व्यक्तिमत्व. वेलकम वेलकम तुषारजी पाटील बिलोशी.
मान्य श्री तुषार दोंदो पाटील, वेलकम वेलकम VIP डायस. आणि 1 लाखाची स्पर्धा आयोजक भगवा करंडकचे आयोजक या ठिकाणी येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. थँक्यू डीजे. 5 या धावसंख्येवर सेकंड विकेट डाऊन. मिस्टर अनिकेतला परतावा लागेल बॅक टू द डगआउट. चेतन पाटील पहिला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. एकविरा हमरापूर टीमला पहिला धक्का बसला आणि त्यानंतरचा हा दुसरा धक्का 48 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली स्पर्धा SP प्रेझेंट आपण पाहत आहेत. उपसरपंच चषक. सुशांत पाटील यांचं आगमन झाले, प्लीज वेलकम. एक दिग्गज आयोजन म्हणून त्यांची ओळख आहे. आपण व्यासपीठावर यावं. पाच रन ऑन द बोर्ड लागले आहेत. थोडंसं समोरून बाजूला वाजरा, थोडंसं डिस्टर्ब होतोय आमच्या गुणलेखकाला. वैभव विषय दिनकर यांचे आगमन झालंय. सुशांतजी पाटील, आपण व्यासपीठावर यावं. चला सर्वजण पुढे या. आपण डोंगरचे टीम आपण थोडं पुढे वा. खेळाडू कक्षाकडे हळूहळू वाटचाल करा. तर वैभव विषय यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर रोहित सुतार यांनी करावं. पाहुणे वैभवजी विषय दिनकर पाडा यांचा सन्मान केला जाते मुख्य मंचावर. रोहित सुतार या स्पर्धेचे आयोजन कमिटी टीम मेंबर यांच्या शुभ हस्ते. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. प्रतिम चांगला बॉल होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला. ऋषिकेश, काय चेंडू होता यावेळेला, अनबिलिव्हेबल. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. समोरून थोडंसं बाजूला व्हा आपण. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आपण पाहत आहेत SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025 आतमध्ये येणारा चेंडू होता. ह्या वेळेला विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु उशिराने फिकी झाली. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता ऋषिकेशचं सफल षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळाला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना नियंत्रणबद्धता, लयबद्धता कशी असावी, अचूकता कशी असावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवून दिलं गेलं ऋषिकेशने. अविनाशजी हरड गौरापूर यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम बॉक्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेली. पहिल्या षटकाचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. षटक क्रमांक दुसरा आपण पाहत आहेत. 48 धावांचा पाठलाग करत असताना एकविरा हमरापूर टीम थोडीशी स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला सापनेट टीम आपण पाहू शकाल, ज्या अनुषंगाने 47 धावा फलकावर लगावत असताना 16 धावा विकी काळेच्या बॅटमधून आपण पाहिलात. करणने चांगला खेळ दर्शवला, एक चौकार आला आणि त्यानंतर ऋषिकेशने विथ द बॅटने सुद्धा स्ट्रगल करताना 4 ते 5 जवळजवळ 6 धावा केल्या आणि आशिषचा एक षटकार अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 43 रनची आवश्यकता आहे. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते ती फलकावर 6 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 6 रन. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 6 रन 42 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. आपण पाहतायत ही स्पर्धा
SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025. आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले आणि त्यांची देण त्यांनी हे व्यासपीठ आज वाडाकरांसाठी खुलं करून ठेवलंय. तुम्ही या, टॅलेंट दाखवा, प्रेक्षकांनो या, तुमचं परिपूर्ण यावेळेला स्वागत असेल आणि बक्षिसांची खैरात सुद्धा केली जाईल. परंतु 7 तारखेचा दिवस अतिशय खूप सुवर्ण दिवस असणार आहे. ऑन साईडला खेळला गेला फ्लिकचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेपर्यंत सिंगल मेल. अंडर फ्लड स्लाइटमध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय वाखाणीजोगे पाहायला मिळतं. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आहे. मोठे फटके येतील का? फलंदाज आहेत एका साईडला भूषण आणि रोहित, तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर आशिषला आपण पाहतायत. आतापर्यंत आशिषने 2 बॉल हाताळलेत आणि मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. इथून स्विचिटचा फटका अगदी नेत्रदीपक आहे. सरळ चेंडू निघून जाईल. थर्ड मॅनला चौकार. गुड शॉट. थँक्यू. वेलकम बॅक. काय स्वतःला स्ट्रेच केलं होतं, ॲडजस्टमेंट केलं होतं, बॅटिंग ग्रीप बदलली आणि या वेळेला स्वतःला स्ट्रेच करत असताना स्विच हिटचा फटका स्वीट हिटमध्ये कन्वर्ट केला आणि चौकार मिळत असताना निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार, दबाव हटवणारा हा चौकार आपण पाहताय. जबाबदारीचा हा चौकार आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर. अप्रतिम हवेत बॉल खेळलेत आणि यस, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. मिस्टर भूषणच्या खेळीला पूर्णविराम. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रात्यक्षिक फॉर एक्झाम्पल मिस्टर ऋषिकेशला पाहिलं आणि त्यानंतर आशिषला आपण पाहतायत. ग्रेट बॉलिंग. फलंदाज बाद. समोरून हटा आणि जे वाईट पडदा आहे त्याच्या पुढे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज आपण त्याच्या पाठीमागे बसा. आपल्यासाठीच हे मंच उभारलं गेलंय, तर प्लीज थोडंसं हंबल रिक्वेस्ट असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 रन्स 48 धावांचा पाठलाग करत असताना ऋषिकेश आणि एका साईडला आशिषला आपण पाहत आहेत. ज्या पद्धतीने ऋषिकेशने गोलंदाजी केली, आशिषने त्याच्या पावलोपावली गोलंदाजी करत असताना आत्तापर्यंत 4 बॉल हाताळलेत. चौकार आल्यानंतर फार मोठा दबाव असतो, परंतु आशिषने यावेळेला स्वतःला सिद्ध केलंय. मी चांगला गोलंदाज आहे. वाईट बॉल. मुन्ना बडान सर, चांगला पंचांचा पॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. JP पॅनल आज पूर्णपणे जे महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या नामांकित स्पर्धा करताना पाहायला मिळतात आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत SP प्रेझेंट उपसरपंच चषक, एक लोकप्रियता मिळवणारा हा चषक पाहायला मिळतो. ऑन साईडला बॅटचा टो लागतोय. परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन नव्हतं, प्रॉपरली टायमिंग नव्हतं. डीप मिड विकेटला फिल्डर येत आहेत, चुकी करतायत. चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. षटक क्रमांक 2 पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले चुकीचे दिवस आणि त्यामध्ये वाडाकरांसाठी ही मेजवानी पर्वणी क्रिकेटची पाहायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा आहे. बॉल सरळ बॅटचा उपयोग केलाय. व्ही फॅक्टर मध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 15. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 33 रन्स हे सामन्याचं समीकरण. डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन, पारदर्शकता कशी असावी. आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि त्यांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाही आहे. जे प्रेक्षक वर्ग येतील ते खुश होऊन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या घराकडे सुरक्षित पोहोचतील आणि पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्या समवेत 7 तारखेला एक मोठा महासंग्राम पुन्हा एकदा पाहायला मिळेल.
अतिशय देखणं आयोजन, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत 15 वर जाऊन पोहोचली गेली आणि विजयासाठी आता आई एकविरा हमरापूर टीमला 33 रनची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. फुलटॉस बॉल ऑन साइडला, फटका तर छान आहे परंतु डिस्टन्स कमी. कॅच ड्रॉफ्ट. आता या वेळेला आपण पाहताय झेल सुटल्यानंतर परिणाम काय असेल. कृपया करून जे व्हाईट पडदा आहे त्याच्या आतमध्ये आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आहेत. प्लीज आपण थोडीशी विनंती असेल की पाठीमागे जायचं आहे प्लीज, अन्यथा आमचे आयोजक येतील. अपमानास्पद तुम्हाला मात्र त्या ठिकाणी बाहेर काढलं जाईल, त्या अगोदरच मी विनंती करेन. थर्ड अंपायर रेफर केले गेले, या आपण चेक करूया. DRS चा वापर केला एम्पर्स कॉल. कृपया करून प्लीज मी विनंती करेन, जे प्रेक्षक वर्ग आहेत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण व्हाईट पडद्याच्या पाठीमागे जायचंय. या आपण चेक करूया. नॉट आउट. पहिल्यांदा पाय लागला होता स्टंप्सला आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. इथून आपण पाहू शकतात नॉट आउट. अगोदरच बेल्स या वेळेला डिस्ट्रॉयड झाल्या होत्या. अब्दुल्ले सर या ठिकाणी चांगलं डिसिजन देत असताना थर्ड अंपायरच्या भूमिकेत. टेक्नॉलॉजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्स मूवीज. यस पंच. आणि सेकंड एंडकडे पाहायचंय. यस आपण सेकंड एंडकडे पाहूया. या चेक करूया. DRS डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग राहिले. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन, अतिशय चांगलं आयोजन नियोजन. बिलोशीच्या या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. OUT आउट. रोहितला यावेळेला बॉलर एंड कडून फलंदाज बाद आहे. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 48 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये 5 धावा ऋषिकेशने खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा फक्त खर्च करत असताना एक सफलता मिळवली. म्हणजे दोन्ही गोलंदाज जे होते ते विकेट टेकर गोलंदाज पाहायला मिळाले. कॉन्ट्रीब्यूट करणं फार गरजेची गोष्ट असते या क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 16. विजयासाठी 32 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. आई एकविरा हमरापूर या टीमला. गोलंदाज सज्ज होईल. मिस्टर अप्पूला आपण पाहतायत, अप्पाला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर हे निक नेम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपल्या वेगवेगळ्या विभागामध्ये त्याची चर्चा ही नेक नेमने पाहायला मिळते. हे लाडाने नाव पडलं जातं. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर 11 बॉल आणि विजयासाठी 32ची आवश्यकता आहे. ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय. काय डिसिजन येईल. पंच विचारपूस करतायत, आमच्या लाडक्या प्रेक्षकांची चर्चा करतायत. काय एक्झॅक्टली यावेळेला षटकार की चौकार. इथून 1 बाउन्स ओर दी रोप चौकार मिळेल. 4 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 28 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 28 रन. पहिला सामना आपण पाहिला 5 रनची आवश्यकता असताना षटकार ठोकला. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिला 1 बॉल 2 रनची आवश्यकता असताना 2 रन्स मिळाल्या, तो संघ विजयी ठरला. तिसरा सामना 1 बॉल 6 धावा असताना षटकार ठोकला होता. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 7 फेब्रुवारीचा दिवस पर्वणी असेल. वेगवेगळे संघ एकावेक फॉर्मॅटचे वेगवेगळ्या विभागातून येतील, त्याची चर्चा जरूर पाहायला मिळेल.
स्विचचा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यस मुन्ना पठाण सर या वेळेला वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 27 ची आवश्यकता आहे. एकविरा हमरापूर या टीमला बॉल आहे तुमच्याकडे 10 बॉलमध्ये 27 रन. अप्रतिम चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय. पंचांकडे जरूर दाद मागण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथून आपण पाहू शकतात लेग बाईचा इशारा. 1 रन मिळेल. आता 26 ची आवश्यकता आहे. रन झालेत 22. प्रयत्न जारी आहेत. संघाची धावसंख्या 22 रन्स. 7 तारखेचा दिवस आणि 7 तारखेला मॅचेस अशा प्रकारच्या रंगणार आहेत. बेस्ट ऑफ बोरशेती अर्जुन बांगरचा संघ चिंबीपाडा या टीम बरोबर आपल्याला पाहायला मिळेल. कारण कदमचा संघ पाहायला मिळेल. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मिड ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल आणि सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 2 धावा येतील का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट या वेळेला आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर इथून पुन्हा एकदा आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या 24. संघाची धावसंख्या 24. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केले गेले. आता विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. लक्षात घ्या 12वा खेळाडूचं परिपूर्ण लक्ष असणं फार गरजेची गोष्ट असेल. त्यानंतर कोणत्याही प्रकारची सबब किंवा कारणं ही चालणार नाही आहेत. कारण एक मोठी स्पर्धा खेळत आहेत. आमचे जे अपडेटर आहेत आणि आमचे जे स्कोरर ऑफिशियली आहेत ते संपूर्ण दक्ष आहेत. त्यामुळे मी विनंती करेन संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 24 रन्स. 24 धावांची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 24. 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला बॉल नाहीये. पंचांचं म्हणणं या वेळेला पाहायला मिळतं आणि यस वाईट बॉल. पंचांचा ओरिजिनल डिसिजन वाईट आहे आणि इथे रिव्ह्यू घेतला गेलाय तो फिल्डिंग करणाऱ्या संघाने अर्थातच सापने टीमने. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग आहे. वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. आता मात्र एक्सटेंड होणार नाहीये. गोलंदाज करणारा संघ सापने टीम. संघाची धावसंख्या 25. 8 बॉल 23 ची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 23 रन. चांगला बॉल होता. पहिल्याच वेळेला ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना अप्पाने तेव्हाच मात्र त्याचे इरादे पक्के स्पष्ट झाले होते. कणखर गोलंदाजी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता आहे. 7 तारखेचा दिवस. बेस्ट ऑफ बोरशेती अर्जुन बांगर यांचा संघ 2 हात करणार आहे चिंबीपाडा करण कदम यांच्या संघाबरोबर. अभिर 11 धाकटी डहाणू जो संघ प्रीतम मयूर मर्दे यांचा संघ 2 हात करणार आहे. बोबा 11 चिंचणी मयूर तामोरे यांच्या संघाबरोबर. चांगला बॉल होता. ह्या वेळेला खोलवर चेंडू होता. 1 बाउन्सने चेंडूला गॅदर केलंय. हे पंच मुन्ना पठाण सर दर्शवत असताना अपील करून काहीच फायदा नाहीये. आता 6 बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. त्यानंतर तिसरा सामना मीत DJ सातपाडी अवधूत कामत यांचा संघ पाहायला मिळेल. वीरेंद्र बाबरे यांचा संघ माऊली प्रतिष्ठान गोरसई बी अर्थातच पवन केणे यांच्या संघाबरोबर पाहायला मिळेल. आणि गावदेवी धानी विश्वनाथ जाधव यांचा संघ सिद्धिविनायक चॅम्पियन दांडी गौतम अक्रे यांच्या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. अशा प्रकारचे टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार या स्पर्धेला वळताना पाहायला मिळतील आणि वाडाकरांना एक सुखद अनुभव आणि मेजवानी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. चला नो मीटिंग नो टाइम. सहा बॉल आणि 22 रन. 6 balls remaining and 22 runs required to win. आपण पाहत आहेत SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025. आदरणीय सन्माननीय संदीप जी पाटील साहेब यांची देण आणि खऱ्या अर्थानं
ही स्पर्धा जी उभारली गेले एक वाडाकरांना मेजवानी, प्रत्येक खेळाडूचं कलात्मक कौशल्य आणि या संपूर्ण गोष्टी पाहता आज हे व्यासपीठ उभारले गेले. प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. 7 तारखेचा दिवस स्पेशल असेल. 3,000 रुपयाचं प्राइज एका प्रेक्षकाला कॅच पकडण्यासाठी फायनल मॅचसाठी फक्त असणार आहे. आणि आता रेग्युलर 1,000 रुपये हे प्रत्येक पर कॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्रेक्षकांची सुद्धा या ठिकाणी जरूर सुविधा उपलब्ध करून दिले गेले. टॅलेंटेड प्रेक्षक वर्ग झेल घ्या, या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. 6 बॉल 22ची आवश्यकता असताना पहिलाच बॉल वाईडने सुरुवात केले. गोलंदाज आहे विक्रांत. आता 6 बॉल 21 रन. धावा होऊ शकतील, मी करेन. आणि पंच त्या ठिकाणी उभे आहेत, कारण त्यांना आपण शहापूरवरून का बोलवलंय, भिवंडीवरून का बोलवलंय, कारण पंचांची क्वालिटी आहे म्हणून आपण बोलवलंय. तर पंचांकडे अपील करू नका. एक काळ असा होता की फक्त गोलंदाज अपील करायचे, परंतु आता काळ असा बदलला की फलंदाज सुद्धा अपील करायला लागलेत. कुठेतरी मनाला खंत वाटते. हे हॅबिट मात्र सोडून दिल्यानंतर एक डिसिप्लिन हे आपल्या अंगामध्ये निर्माण होईल. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय. सिंगल तर मिळते. सिंगलवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. या धावसंख्येवर विजयासाठी 20 रनची आवश्यकता असेल. बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 बॉलमध्ये 20 रन. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास या गोष्टी खूप मायने राखणार आहेत. तुमच्यामध्ये तगडी इच्छाशक्ती असायला हवी. प्रचंड इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास, आरपार प्रामाणिकपणा या गोष्टींच्या जोरावर तुम्ही चांगले क्रिकेटर बनू शकता. यावेळेला फुल टॉस बॉल होता. सोने पे सुहागा करण्याची संधी होती. वेगवान चेंडू होता. खूपच बिमार होता आणि इथून कदाचित थोडासा तरी टच झाला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु इथे नशिबाने साथ दिली नाही. प्रयत्न चांगले केले होते. संघाची धावसंख्या 29. आता विजयासाठी जर आपण पाहिलं 19 रनची आवश्यकता. बॉल आहेत 5. आई एकविरा हमरापूर टीमला अटीतटीची लढत. सर्व प्रेक्षकांचे डोळे या स्पर्धेकडे लागले. ज्या स्पर्धेची उत्कंठा प्रत्येकाला शिगेला पोचले गेले, ज्या स्पर्धेचं नाव आहे SP प्रेझेंट उपसरपंच चषक बिलोशी 20-25चं ही शानदार आणि नेत्रदीपक आयोजन. फ्रीडचा बॉल ऑन साईडला. फ्रीडच्या बॉलवर जरूर खेळलेत, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. 1 नंतर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. आता विजयासाठी बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये अजून सुद्धा 17 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 17 रन्स. कधी खेळपट्टी ही फलंदाजाला साथ देते, कधी खेळपट्टी ही गोलंदाजाला साथ देते, कधी खेळपट्टी ही गोलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडते. 4 बॉल 17 रनची आवश्यकता. एका साईडला आई एकविरा हमरापूर तर एका साईडला सापनेट टीम आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल. सरळ बॅटचा वापर केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय फटका खेळला होता. सुपर टायमिंग रोहितच्या बॅटमधून. क्लास. 3 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता. थँक्यू. 3 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहे. सामन्यामध्ये पलटवार केलंय मिस्टर रोहितने. हिटमॅन अंदाजामध्ये सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करता. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. त्यामधला रोहित. आता गोलंदाज विक्रांत. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक. क्या बात है. व्हॉट अ शॉट. आता बॉल आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. थँक्यू डीजे. थँक्यू. 2 बॉल 5 रन. हा सामना प्रेक्षकांना आवडला असेल मनापासून तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी आल्या पाहिजेत. 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. काय रोहितने बॅटिंग केले. विक्रांतवर तुटून पडलेत.
सरळ बॅटचा अंदाज घेता स्ट्रेट ड्राईव्हचा फटका नेत्रदीपक पाहायला मिळाला. तसं तर मुंबई चर्चगेट मरीन ड्राईव्ह तर सुंदर आहे, परंतु त्यापेक्षाही रोहितचा हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम सुंदर आहे. आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना. कोणत्या संघाला SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2026 ची वाट पाहावी लागेल? 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 1 वर्ष म्हणजे 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष. कमबॅक यावेळेला जरूर केलं गेलं विक्रांतने. रोहितच्या खेळीला पूर्ण विराम. आणि इथे मात्र आपण पाहतायत कोणत्याही खेळाडूने डगआउट मधून कमेंट पास करू नका. आता इथून आपण पाहू शकतायत पंच आहेत त्या ठिकाणी. पंच परफेक्ट ॲक्युरेसी आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन खचवू नका. डिसिप्लिन क्रिकेट खेळा, कारण क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. क्रिकेट इज अ डिसिप्लिन गेम. एक बॉल आणि 5 रनची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 5. रोहितने सामन्याची उमेद जागी केली होती. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय यूट्यूबवर. प्रथमेश पाटील स्वतः आहेत. चांगले आमचे कॅमेरामॅन पाहायला मिळतात. प्रत्येक बॉल चांगला फॉलो करतात. म्हणजे या स्पर्धेची क्वालिटी काय आहे, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी उपसरपंच चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळालाय. प्रत्येक मॅच रंगतदार, चित्तथरारक, चित्तवेधक पाहायला मिळते. आणि त्यामुळे डे नाईटचा थरार आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये आता फक्त आणि फक्त नाव आहे ते SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025 पाहायला चला. 1 बॉल 5 रन. षटकार येईल का? पहिल्या मॅच मध्ये त्याच पद्धतीने पुनरावृत्ती झाली होती. इथून शफल झाले होते. चांगला बॉल ह्या वेळेला डिलिव्हर केला आणि अशा प्रकारे सापने टीमने बाजी मारली आणि आई एकविरा हमरापूर टीमला या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान इथेच थांबलं. त्यांचा प्रवास इथेच समाप्तीच्या मार्गावर.